नमस्कार पशुपालक मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत की जनावरांना जे होणारे गोचीड आहेत, जे परजीवी आहे त्यांचा नायनाट कसा करायचा। जे परजीवी मित्रांनो याच्यामध्ये गोचीड असतात, पिसवा असतात, गोमाशा असतात आणि छोटे गोचीड व मोठे गोचीड याचा बी जास्त समावेश होतो। यामुळे जनावरांना काय मित्रांनो की वेगवेगळे आजार होत असतात। आता वेगवेगळे जनावरांना आजार होऊ नये आणि आपल्याला निश्चित म्हणजे जनावरांना गोचीडचा नाश करण्यासाठी काय कोणत्या सोल्युशनचा वापर करायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो त्यासाठी एक नाश आहे, फेटोक्विनॉल या कंपनीचं नाश औषधी आहे, तसंच दुसऱ्याही कंपनीचं पोरान औषधी आहे। आता हे औषध खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, बाह्य परजीवीला पळून लावण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे। आता यामध्ये आपण बघतो मित्रांनो की फ्लूमेथ्रिन 1% दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पिपेरोनाइल बुटॉक्साइड हे 5% दिलेले आहे आणि हे पोरान सोल्युशन मित्रांनो एकदम गोचिडीसाठी खूप उपयुक्त असं आहे। मित्रांनो आता याचा डोस आपण बघितला तर याचा डोस 1 ml 10 किलो बॉडीसाठी टाकायचा आहे आणि याची वापरही असा करायचा मित्रांनो की जनावराचा जो पाठीचा मणका आहे त्या मणक्यावर नुसतं याची एक रेष मारल्यासारखं याला सगळं टाकत जायचं आहे। पण किती एक छोटी जर 300 किलोची जर बॉडी असेल मित्रांनो तर तुम्ही हे फक्त 30 ml वापरू शकता आणि एक छोटं वासरू असेल किंवा त्याचं 100 ते 50 किलो वजन जर असेल तर आपण तुम्ही व्यवस्थित 10 ml त्याच्यापर्यंत याचा डोस देऊ शकता। मित्रांनो याची पॅकिंग जी आहे तर ही 50 ml ची पॅकिंग कंपनीने दिलेली आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हे वापरण्यासाठी गोचीड पिसवा याचा नायनाट करण्यासाठी हे खूप उपयुक्त असं आहे। मित्रांनो अजून याच्याविषयी माहिती जर घ्यायची म्हटलं तर याचं वापरण्याची पद्धत आता मी यामध्ये वापरण्याची पद्धत दाखवणार तुम्हाला ते कसं वापरायचं आणि हे फक्त एक जनावरांच्या पाठीच्या मणक्यावर एक रेष म्हणून टाकत जायचं आहे। मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आता सगळं पाठीच्या मणक्यावर हे औषधी टाकलेलं आहे आणि या अंगावर कोणत्याही प्रकारचे गोचीड व परजीवी असतील मित्रांनो तर ते पूर्णपणे नाश करतं। तुम्ही म्हणसाल मित्रांनो की हे वर अंगावर टाकल्यानं मणक्यावर टाकल्यानं हे खाली काशेतले व दोन्ही पायामधले गोचीड कसे जातील, तर मित्रांनो हे आंतर प्रवाही औषध आहे आणि याचा वापर पुरेपूर गोचिडीसाठी व परजीवीसाठी एकदम चांगल्या पद्धतीनं होत असतो। मित्रांनो आता मित्रांनो हे वापरण्यापूर्वी काय करायचं तर वापरण्यापूर्वी कृपया करून आपलं जनावर पाहिजे तितकं स्वच्छ करून घ्या आणि स्वच्छ झाल्यानंतरच 1 ml 10 किलो बॉडीसाठी किंवा 100 किलो बॉडीसाठी 10 ml आपण आरामात वापरू शकतो। मित्रांनो अशाच पशुसंवर्धनविषयक माहितीसाठी तसेच शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।